मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा जे विद्यार्थी म्हणून रिझल्ट या ठिकाणी लागला आहे, कटाप या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा. तर लेखी परीक्षेसाठी हे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झाले. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिस्टमध्ये तुम्ही नाव या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला सर्व येथे दाखवणार आहे. आणि हा जो रिझल्ट लागलेला आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे, त्याचबरोबर लघुलेखकचं पद आहे. तर या पदात तर लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुलेखक उच्च श्रेणीचा हा जे विद्यार्थी मिळवणं कॉटअप लागलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर लिस्टमध्ये नाव या ठिकाणी बघू शकता. लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणीचा हा कॉटअप या ठिकाणी लागलेला आहे. तर लिस्टमध्ये नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्यांचं पण लिस्टमध्ये नाव असेल तर आपण या ठिकाणी पात्र झालेलं आहे, एक लक्षात ठेवा. तर हे 58 विद्यार्थ्यांची पूर्ण यादी आहे. त्याचबरोबर आणखीन मी तुम्हाला यादी या ठिकाणी दाखवून देतो. त्यानंतर बघू शकता आणखीन ही यादी आहे. ही जी आहे ते 59 विद्यार्थ्यांची यादी आहे, बघू शकता तुम्ही. तर लिस्टमध्ये नाव बघू शकता. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ जे लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे, लघुलेखक उच्च श्रेणीचं पद आहे. तर याचा कडाब आहे. तर बघू शकता लिस्टमध्ये नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आपलं लिस्टमध्ये नाव आहे का, तर ठीक आहे. तर तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी पेपरसाठी या ठिकाणी पात्र झालेलं आहे, एक लक्षात ठेवा. आणि पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघू शकता हे संपूर्ण या ठिकाणी लिस्ट आहे. तर बघू शकता. तर तुमचं जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये नाव चेक करा, तुमचं नाव यामध्ये आहे का, तर ठीक आहे. तर बघू शकता ही लिस्ट, ठीक आहे. तर चेक करा तुमचं यामध्ये नाव. तर टोटल जी लिस्ट आहे 59 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. तर आपलं जर नाव जर या लिस्टमध्ये असेल तर आपण या ठिकाणी पात्र झाला आहे, ते लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.